स्थानिक भक्ताने गणेशाला घाम फुटताना पाहिले आणि ही मूर्ती दररोज तिळा एवढी वाढते, त्यामुळेच ती एवढी मोठी झाली आणि ही मूर्ती अशीच वाढत राहिली तर समस्या निर्माण होऊ शकते। त्यामुळे या मूर्तीच्या डोक्यावरती खिळा ठोकण्यात आला, त्यामुळे मूर्तीची वाढ थांबली अशी आख्यायिका आहे। तर नमस्कार मंडळी, आज आपण आलोय अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामदैवत मानले जाणारे श्री विशाल गणपती, जे 100 वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते। पौराणिक नोंदीनुसार हे मंदिर 100 वर्षापूर्वी बांधले गेले होते, जेव्हा एका स्थानिक भक्ताने भगवान गणेशाला घाम फुटताना पाहिले होते। अशा अवस्थेत भगवान गणेशाला पाहणे काही चमत्कारापेक्षा कमी नव्हते आणि तेव्हाच या ठिकाणी भगवान गणेशाच्या मूर्तीसह मंदिर तयार झाले। ही मूर्ती विशाल आहे म्हणून तिला विशाल गणेश असे नाव पडले। गणेश मंदिरातील विशाल आकाराची मूर्ती स्वयंभू समजली जाते। या मूर्तीची उंची 11.5 फूट असून पूर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या गणेशाची बैठक नेहमीपेक्षा वेगळी आहे। बाप्पाच्या बेंबीवर फणाधारी नाग आहे, डोक्यावर पेशवेकालीन पगडी असून ही मूर्ती विशिष्ट अशा मिश्रणातून तयार झालेली आहे। गणेश पुराणातही या मंदिराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते।